एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। नगर मनमाड रस्ता दुरुस्तीचे काम लवकरात लवकर व्हावं यासाठी रस्ता कृती समितीने आज सकाळी राहुरी फॅक्टरी येथे केलेल्या रस्ता रोको आंदोलनात जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची देखील गाडी आंदोलनकर्त्यांनी अडवल्यानं काही काळ चांगलाच तणाव निर्माण झाला होता। मात्र पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना पर्यायी मार्गानं शिर्डीकडे जावं लागलं। सुमारे तासभर झालेल्या या रस्ता रोकोनं अनेकांची तारांबळ उडाली। गेल्या अनेक वर्षापासून नगर मनमाड रस्ता दुरुस्तीचं काम खोळंबलंय। हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय। वारंवार या रस्ते अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागतात। त्यामुळे संतप्त झालेल्या राहुरीकरांनी रस्ता कृती समितीच्या माध्यमातून आज बुधवारी सकाळी 11 वाजता राहुरी फॅक्टरी तर नगर मनमाड महामार्गावर तासभर रस्ता रोको आंदोलन छेडलं। तासभर झालेल्या या रस्ता रोको आंदोलनानं रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। त्यातच कामानिमित्त जिल्हाधिकारी पंकज आशिया हे शिर्डीकडे जात असताना त्यांना देखील या रस्ता रोकोचा सामना करावा लागला। ही गाडी पोलीस रस्ता रोकोतून काढून देत असताना अनेक आंदोलकांनी त्यावर आक्षेप घेत त्यांना देखील या भावना कळाल्या पाहिजेत म्हणून त्यांची देखील गाडी सोडू नका म्हणत ही गाडी अडवल्यानं काही काळ चांगला तणाव निर्माण झाला होता। मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत पर्यायी मार्गानं ही गाडी शिर्डीकडे रवाना केली। प्रसंगी अनेक आंदोलनकर्त्यांनी शासनावर रोष व्यक्त करत लवकरात लवकर या रस्त्यांच्या कामाची दुरुस्ती करावी अशी मागणी केली। यावेळी प्रशासनास निवेदन देण्यात आलं। आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। की ज्याला साईड पट्टी नसते, तुम्ही आता जर हे अंतर बघितलं तुमच्या ड्रेनेजचं आणि याचं एक 2 ट्रक बसतील एवढंच अंतर आहे। मग जर एखादा 2 व्हीलर आला असेल तर त्यांनी कसं जायचं? इथं शुगर कारखाना आहे, प्रवारा कारखाना आहे, इथं सगळं शुगर फॅक्टरी, इथं उसाच्या ट्रक आहेत, बैलगाड्या आहेत, त्याच्यानंतर ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टर वाहतूक ही स्लो होत असती। तर तुम्ही सांगा जर ट्रॅक्टर बैलगाड्या असतील तर एका यांनी ट्रक निघतील का? इथं शिर्डी शिंगणापूर सारखे देवस्थान आहेत। पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे नाशिकला, लाखो भाविक इथं शिंगणापूरला शिर्डीला येणार आहेत आणि शनिवार रविवार PI साहेब इथं खूप वेळा चौकामध्ये ट्रॅफिक स्वतः काढत असतात। त्यांना तासनतास जातात ट्रॅफिक काढण्यासाठी आणि जर इथं मध्ये डिवायडर असेल आणि इकडे जर ड्रेनेज असेल तर तुम्ही सांगा ही ट्रॅफिक काढायची कशी? ड्रेनेजची उंची किती घेतली? आम्ही 15 दिवसापासून यांना कागदपत्र मागतो। कुठल्याही प्रकारचे कागदपत्र हे लोक देत नाही। त्यांना काय प्रॉब्लेम आहे? हे जे काही काम चालू आहे ते नागरिकांसाठी काम आहे, तर यांना कागदपत्र द्यायला समस्या काय? हे कुठलाही रिस्पॉन्स देत नाही। यांच्या कंपनी जे भारत कंपनी आहे त्या भारत कंपनीचा कोणीतरी तेजस कोणीतरी आहे, तेजस तुझे कोण लिगल हेड कोणीतरी, तो त्या फोनवर त्याची भाषा इतकी टाईट आहे। तू कंपनीचा लिगल जरी सांभाळत असला तरी या नागरिक, आम्ही पण 4 कायद्याचे पुस्तकं शिकलेलो आहे, आम्ही पण नागरिकांच्या बाबतीत हे बघा कोर्टात आम्ही याच्या आधी जाऊ शकत होतो, परंतु मागच्या कंपनीला जे हरित लवाद मध्ये विषय गेला त्यामुळे त्या कंपनीला काम सोडावं लागलं। आम्हाला कोर्ट कचेऱ्या करायचं नाही। ही समिती जी आहे ती लोकांचे प्रॉब्लेम समस्या सोडवण्यासाठी आहे, रस्त्याचं काम चांगलं होण्यासाठी आहे। आम्ही तुमच्या कामात अडथळे करण्यासाठी नाही, परंतु तुम्ही जर आम्हाला सहकार्य केलं मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने नगर मनमाड रोडच्या झालेल्या दुरावस्थेच्या संदर्भात त्याच्या विरोधात आज नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात आमच्या काही प्रमुख मागण्या होत्या। नगर मनमाड रोडवर जे खड्डे पडलेले आहेत ज्यामुळे अपघात होतात, अपघातात आतापर्यंत शेकडोच्या वर नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत, तर ते खड्डे लगेच बुजवून डांबरीकरणाने बुजवून आणि नवीन रोडचे काम लगेच सुरू करण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी होती। त्याचबरोबर हे काम सुरू असताना अवजड वाहतूक ज्यामुळे रस्ते खराब होतात, हा रोड जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी। तिसरा जो आमचा प्रश्न होता, राहुरी फॅक्टरी जे नाल्या त्यांनी बांधलेल्या आहे त्याची ड्रॉइंग, त्याची वर्क ऑर्डर नागरिकांसाठी प्रसिद्ध करावी अथवा या ठिकाणाहून अंडरग्राउंड लाईन, ड्रेनेज लाईन त्यांनी सुरू करावी आणि आता जे काम थांबवलेलं आहे त्यांनी ते पण तात्काळ सुरू करून घ्या। रस्ता सुरू करण्यात अथवा त्याच्यात कोणत्याही कामात आमचा कुणाचाही अडथळा आणण्यास काही हेतू नाही, केवळ प्रामाणिक हेतू आमचा असा आहे की सर्वांनी या रोडवर
चांगले काम करावे, या रोडमुळे कुणाचा अपघातात नाहक बळी जाऊ नये हाच आमचा उद्देश असून आमच्या रितसर मान्य आम्ही NHIचे अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्याकडे दिलेलं आहे. जर या मागण्या आमच्या मान्य झाल्या नाही तर दसऱ्यानंतर आम्ही NHIचे जे जिल्ह्याचे कार्यालय अहिल्यानगर येतील त्या ठिकाणी सर्व नागरिकांना घेऊन, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.